तुम्हाला माहीत आहे का? वराह अवताराने सृष्टीला नवीन जीवन कसे दिले? नाही ना? तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे वराह अवताराची. सृष्टी नुकतीच आकार घेत होती. देव, ऋषी आणि माणसं स्वतःच्या मार्गावर चालू लागली होती. पण एक दिवस आकाश थरथरलं, समुद्र उसळला, पर्वत हादरले, कारण भयानक असुर हिरण्याक्ष पृथ्वीला जणू खेळण्यासाठी उचलून अतल समुद्राच्या तळाशी घेऊन गेला होता. क्षणात संपूर्ण पृथ्वी गायब. देव थेट भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, प्रभो, पृथ्वीशिवाय सृष्टी थांबेल, तिला वाचवा. त्या क्षणी प्रचंड दिव्य तेज बाहेर पडले आणि प्रकट झाला एक विराट, अद्भुत, तेजोमय अवतार, वराह अवतार. सुवर्ण वर्णदेही, डोळ्यात ज्वाला, पर्वता एवढे विशाल रूप, एक गर्जना आणि धडाम. ते थेट समुद्रात झेपावले. समुद्रदेव घाबरून म्हणाला, प्रभो, पृथ्वी तळाशी आहे आणि तिथे अंधारच अंधार आहे. वराह अजिबात न डगमगता खालीत जात राहिले. शेवटी त्यांनी पाहिली धरणी माता, अंधारात अडकलेली, थरथरणारी, घाबरलेली. वराहांनी तिला प्रेमाने आपल्या दातांवर उचलले. पृथ्वी मातेचा चेहरा उजळला, जणू तिला नवीन जीवन मिळाले. पण अचानक गर्जना झाली. अंधार चिरत हिरण्याक्ष समोर आला. तो डोळे वाटारून ओरडला, पृथ्वी माझी आहे, तू कोण? वराह शांत पण प्रभावी आवाजात म्हणाले, पृथ्वी कोणाचीच नाही, ती सर्वांची माता आहे. आणि मग सुरू झाला महासंग्राम. समुद्राच्या गर्भात युद्ध सुरू झाले. लाटा पर्वतासारख्या उसळत होत्या. हिरण्याक्षाचे वार वादळासारखे, तर वराहांचे वार विजेसारखे चमकणारे. समुद्र उकळू लागला, गर्जना थांबेना, आणि अखेर वराहांनी एक दिव्य प्रचंड आघात केला आणि हिरण्याक्षाचा वध झाला. वराहांनी पृथ्वीला अलगद आपल्या दातांवर घेऊन वर वर येऊ लागले. आकाश प्रकाशाने न्हाऊन निघाले. देवांनी फुलांचा वर्षाव केला. वराहांनी पृथ्वीला तिच्या योग्य स्थानी, विश्वाच्या मध्यभागी स्थापित केले. धरणी माता हसून म्हणाली, जो धर्मासाठी उभा राहतो तोच खरा रक्षक आहे. आणि अशा प्रकारे वराह अवताराने संपूर्ण सृष्टीचा संतुलन परत मिळवून पृथ्वीला नवीन जीवन दिले.